हाय मुलांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण शिकणार इयत्ता 5वी उदाहरण संग्रह 41. ठीक आहे. जर कोणी आपला उदाहरण संग्रह 41 बघितला नसेल तर प्लीज बघा, कारण की त्याच्यामध्ये खूप सोप्या भाषा समजून सांगितले, चपातीच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता इथे पण आपण काय करणार आहोत, ह्यांतली एककं एकदम लक्षात न घेता फक्त चपातीवर लक्ष द्या, म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल. ठीक आहे. चला, 1.5 मीटर आणि 2.5 मीटर, 1.5 चपाती आणि 2.5 चपाती. ठीक आहे. 1.5 चपाती, 1.5 चपाती म्हणजेच काय, 1 आणि ते दुसरीचे अर्धी म्हणजे 1.50 आणि 2.5 चपाती म्हणजे काय, 2 आणि त्याच्या अर्धी, म्हणजेच यांची करायची आपल्याला बेरीज. काय करायला लावली, इथं बेरीज करायला लावलेली आहे. आता आपण काय करूया, शतांश स्थानाकडून करूया. जसं उलटा आपण नेहमी करतो की नाही, दशांश स्थान घेतलं, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलंच पाहिजे, हे लक्षात ठेवा. बघा, 0 से 0, 5 आणि 5 10, ह्याचा आला 1. दशांश चिन्ह जसं आहे तसंच खाली घ्या. 1 आणि 2, 2 आणि 2 4, म्हणजेच काय झालं, 4 मीटर. काय झालं, 4 मीटर. हे उत्तर आलं आपलं. ठीक आहे. आता इथे बघा, 4:45. काय म्हटलं आहे, 4:45. आता 4:45 मी तुम्हाला मागेच सांगितले, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले, 4:45. पावणे हा शब्द आला, पाहुणे हे लक्षात ठेवा, पाहुणे पाहुणे हा शब्द आला की म्हणायचं 5 आलाय ना म्हणजे 4 लक्षात ठेवायचं. 4:45, 5 जो आलाय त्याचा मागचा अंक 4 घ्या आणि त्याच्या आधी पावणे म्हणजे 75, 4.75, 4.5, 7.25. काय चे 7.25. आता 7.25 म्हणजे काय, तर 7.25 म्हणजे 7 चपाती आणि 8व्या चपातीमधली फक्त चतकोर चपाती खाल्ली, म्हणजे 25 भाग खाल्ला आपण. ठीक आहे. यांची करायची आता आपल्याला बेरीज. बघा, नेहमी उजव्या बाजूने डाव्या बाजूकडे येत चला, बेरीज करता नेहमी, आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह हे आलंच पाहिजे, तर तुम्हाला बेरीज येणार आहे. ठीक आहे. 5 आणि 5 10, ह्याचा आला 1. 7 आणि 1 8, 8 आणि 2 8, 9 10, 0 ह्याचा आलाय दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्या. 1 आणि 4 5, 5 आणि 7 7 आणि 5 12, म्हणजेच आपलं उत्तर आलं 12 रुपये. 12 रुपये यांची बेरीज झाली 12 रुपये. ह्याच्या पुढे तुम्ही रुपये लिहिलं तरी चालेल. रुपये आणि इथे काय रुपये, इथे पण लिहा रुपये. मिळणार तर रुपयामध्येच तुम्हाला. इथे काय मीटरमध्येच आहे म्हणून मीटर, मीटर आणि इथे काय मीटर. एकक लिहून घ्या त्याच्या खाली. ठीक आहे. आपल्याला चपाती तर लक्षात ठेवायची, ते खूप इम्पॉर्टंट आहे ते, कारण की ती समजली तर हे समजणार आहे तुम्हाला. ठीक आहे. 10.5 मीटर, 10.5 म्हणजेच काय, 10 आणि 11व्या चपातीमधली अर्धी चपाती खाल्लेली, 10.5 म्हणजे 10.50 आणि 3.25 मीटर. 3.25 मग असे आले ना, पावणे आले तर त्यांचे मागचा नंबर घ्यायचा आपल्याला. किती, 2 पूर्णांक किती, 3.25 म्हणजेच काय 75. हे लक्षात ठेवा. आता बघा, मी दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह दिलेलं आहे. इथे एक घर म्हणजे इथे एक घर, इथे काहीच नाही म्हणून इथे काहीही लिहायचं नाही. हे लक्षात ठेवा, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्हच लिहायचं आहे, आणि त्याच्याकडे पुढची आणि मागची घरं आहे ती तशीच त्याच्या पुढे लिहायची. 0 आणि 5 यांची बेरीज होती 5, 5 आणि 7 यांची बेरीज होती 12. 1 आला आजचा, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्या. 1 आणि 2 3 आणि 1 म्हणजे 13.25, 13.25 मीटर. मीटर एकक आहे म्हणून आपण मीटर लिहिलंय. ठीक आहे, समजलं. चला आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. बघा, दुसरा प्रश्न आहे, सगळ्यांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची, पण आता हे दशांश चिन्हामधलं आहे. चला पहिला आपण काय करून घ्या, पहिला नंबर लिहून घ्या, 23.4. काय केलंय आणि म्हणतं काय 87.9. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहा. दशांश चिन्हाच्या घरानंतर काय 9 आहे, इकडे काय आहे 7 आहे आणि इथे काय 8 आहे. असे यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची.
4 आणि 9 यांची बेरीज येते 13. हातचा आला 1. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आहे तसंच द्या. 3 आणि 1 4, 4 आणि 7 11. हातचा आला 1. 2 आणि 1 3, 3 8 9 10 11 ह्यांची आली 11 बेरीज. म्हणजे 111 दशांश चिन्ह 3 हे उत्तर आलं. उत्तर काय आलं? 111 दशांश चिन्ह 3 हे आपलं काय आलं? उत्तर आलं. चला आता पहिले लिहून घ्या 35 दशांश चिन्ह 74. आता दशांश चिन्ह इथे पण आहे म्हणून खाली लिहून घ्या दशांश चिन्ह. दशांश चिन्हानंतर काय आहे? फक्त 6 आहे. दशांश चिन्हाच्या डावीकडे काय आहे? 6 1 8. व्यवस्थित लक्ष द्या मी कसं लिहिते म्हणजे तुमच्या पण व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे. 4 इथे काहीच नाही, शून्य असतो, लक्षात ठेवा. जिथे काही नसेल ते शून्य. 4 अशी 4, 6 12 आणि 13. हातचा आला 1. दशांश चिन्ह आहे ते तसंच खाली घ्या. 5 6 12. हातचा आला 1. बघा 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 8 अशी 8. उत्तर काय आलं? 852 दशांश चिन्ह 34. 852 दशांश चिन्ह 34. ठीक आहे. चला आता पहिलं लिहून घ्या 6 दशांश चिन्ह 95. परत दुसरं दशांश चिन्ह आहे तसंच द्या. बघा दशांश चिन्हाच्या उजवीकडे 88 आहे, 2 8 आहेत आणि डाव्या बाजूला आहेत आपले 4 आहे पहिल्यांदा आणि मग 7 आहे. यांची करून घ्या बेरीज. 5 आणि 8 13. चला 1 9 9 9 18 9 9 2 18 18. चाला 1. दशांश चिन्ह आहे तसंच खाली 6 आणि 4 10 आणि 1 11. ह्याचा आला 1. 7 आणि 1 8. उत्तर काय आलं? 81 दशांश चिन्ह 83. ठीक आहे. चला पुढे बघा 41 दशांश चिन्ह 03. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्या. डावीकडे पहिल्यांदा उजवीकडचं लिहून घ्या 9 8. मग डावीकडे या 9 फक्त 9 आहे. यांची करायची आहे बेरीज. 3 आणि 8 8 9 10 11. चाला 1. 9 आणि 1 10. चाला 1. दशांश चिन्ह आहे ते खाली द्या. ठीक आहे. 9 आणि 1 10 आणि 1 11. चाला 1. 4 आणि 1 5. उत्तर काय आलं? 51 दशांश चिन्ह 0 1 हे उत्तर आलं आपलं. ठीक आहे. चला पुढे जाऊया. बघा चला तिसरा प्रश्न बघा. ह्यांची करायची आता आपल्याला परत बेरीज. आता इथे एकके सगळी वेगळी दिलेली. सेंटीमीटर इथे मीटर आणि तिथं रुपये. चला 51 दशांश चिन्ह 4 पहिल्यांदा लिहून घ्या. दुसरं काय आहे? पहिल्यांदा दशांश चिन्ह द्या. दशांश चिन्हाच्या उजवीकडे 5 आहे, डावीकडे 8 आणि मग 6 आहे. यांची करायची आता आपल्याला बेरीज. हे सेंटीमीटर एकक आहे ते लिहून घ्या. सेंटीमीटर सेंटीमीटर. ठीक आहे. चला 4 आणि 5 9 दशांश चिन्ह आहे तसंच 1 आणि 8 9 6 आणि 5 11. म्हणजे उत्तर काय आलं? 119 दशांश चिन्ह 9 सेंटीमीटर. ठीक आहे. पुढे बघा 94 दशांश चिन्ह 7 मीटरमध्ये. मीटर नंतर लिहू आता आपण. पहिल्यांदा दशांश चिन्ह टाकून घ्या. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. ठीक आहे. उजव्या बाजूला पहिल्यांदा 4 आहे, नंतर आहे 5 आहे. ठीक आहे. आता डाव्या बाजूला आहे 8 3 7 आणि 1. यांची करायची आहे आता आपल्याला बेरीज. काय करायची? बेरीज. जिथं कोण नाही तिथं शून्य असतो हे लक्षात ठेवा. 0 आणि 5 5 7 आणि 4 11. झाला 1 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 8 आणि 9 9 4 13 3. झाला 1 9 1 10 10 आणि 3 13. झाला 1 7 आणि 1 8 81 1. म्हणजेच आपलं उत्तर आलं. आता हे मीटरमध्ये मीटर लिहून घ्या. मीटर मीटर. मग हे पण उत्तर असतं ते मीटरमध्ये आलं. म्हणजे उत्तर काय आलं? 1833 दशांश चिन्ह 15 मीटर. हे आपलं काय आलं? उत्तर आलं. पुढे बघा 5158 दशांश चिन्ह 75.
दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहून घ्या. उजव्या बाजूला काय आहे 2 आणि 5. डाव्या बाजूला काय आहे पहिला 1 आहे, मग 4 आहे, मग 8 आहे. यांची करायची आहे बेरीज. 5 आणि 5 10, चला 1. 7 आणि 1 5, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, चला 1. दशांश चिन्ह आहे ते दशांश चिन्ह लिहून घ्या. 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, चला 1. 5 आणि 5 10, 0, चला 1. 9 आणि 1 9 आणि 1 10, 0, चला 1. आणि 5 आणि 1 6, म्हणजे 6000. इथं रुपये आणि रुपये म्हणजे 6000 रुपये झाले आपल्याकडे, आहे की नाही. 6000 रुपये. ठीक आहे. दशांश चिन्ह आहे म्हणून दशांश चिन्ह दिले आपण. ठीक आहे. समजलं. सोपं आहे बेरीज करणं. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.